नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप गायकवाड, संचालक ज्ञानप्रकाश एमपीएससी अकॅडमी लातूर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे पीएसआय एसटीआय एएसओ पेपर पहिला जो काही आहे त्याबद्दलची स्ट्रॅटेजी। मग जर आपण पाहिले की पीएसआय एसटीआय आणि एएसओ याच्या पूर्व परीक्षेसाठी एकच कंबाईन पूर्व परीक्षा असते आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा काय आहे जो काही पेपर पहिला आहे तो पीएसआय एसटीआय आणि एएसओ तिन्हींसाठी सुद्धा तो सुद्धा कसा आहे कंबाईनच आहे। मग त्यासाठी जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो काय आहे तर मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला एकूण अभ्यासक्रम दिलेला आहे। मग त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मराठी 50 मार्काला आहे, इंग्रजी 50 प्रश्न आहेत, इंग्रजी 30 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न अशा पद्धतीने पहिल्या पेपरचं विभाजन आहे। मग ते विभाजन असल्यामुळे की नेमकं आपल्याला मराठीसाठी काय करायचं, इंग्रजीसाठी काय करायचं आणि सामान्य ज्ञानासाठी काय करायचं किंवा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मराठीचा अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर तो कसा आहे तर साधारणपणे सेमच आहे। जशा जो मराठीत दिलाय तोच ट्रान्सलेट करून इंग्रजीमध्ये दिलेला आहे। म्हणजे जर मराठीचा अभ्यासक्रम आपण पाहिला सर्वसामान्य शब्दसंग्रह, इंग्रजीमध्ये ते काय आहे कॉमन व्होकॅब्युलरी, परत वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर, व्याकरण, ग्रामर, म्हणी आणि वाक्यप्रचार, ॲडम्स अँड फ्रेजेस, उतारा, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज अशा पद्धतीनं मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जशाच तशाच दिलेला आहे। फक्त दोन्हीमध्ये फरक काय आहे तर मराठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा आहे तर पदवी लेवलचा आहे आणि इंग्रजीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो माध्यमिक लेवलचा किंवा 12वीच्या स्तराचा आहे। म्हणजे दोन्हीचे स्तर वेगवेगळे आहेत, म्हणजे अभ्यासक्रम एकच आहे, फक्त दोन्हीचा जो काही स्तर आहे मराठीचा जो स्तर दिलेला आहे आयोगाने तो आहे पदवीचा स्तर दिलेला आहे आणि इंग्रजीसाठीचा जो काही स्तर दिलाय तो माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय आहे तर 12वी परीक्षेचा स्तर आहे। मग त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर दोन्हीही परीक्षा समेत तिन्ही पदांसाठी एकच मुख्य परीक्षा आहे आणि पहिला पेपर जो काही आहे तो एकच आहे। मग तो पहिल्या पेपरच्या दृष्टिकोनातून की पहिल्या पेपरमध्ये जास्तीत जास्त स्कोर करणं आवश्यक आहे आणि हा जो काही पहिला पेपर आहे तो खूप मोठा स्कोरिंग विषय आहे। म्हणजे आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर पहिल्या पेपरमध्ये 89 गुणांचा पहिला म्हणजे 100 पैकी 89 प्रश्न एवढा पहिला मुलगा आलेला आहे किंवा फर्स्ट आलेला विद्यार्थी आहे आतापर्यंतचा। म्हणजे आतापर्यंत 89 पर्यंत मुलं पोहोचलेली आहेत, जे खूप मोठं अचिव्हमेंट आहे त्या दृष्टिकोनातून जर एमपीएससीचा आपण पेपरचा दर्जा पाहिला तर। मग आपल्याला काय करायचं की मराठी आणि इंग्रजीसाठी नेमकं काय करायचंय तर दोन्हीचा आताच मी अभ्यासक्रम पाहिला की दोन्हीसाठी सेमच अभ्यासक्रम आहे, फक्त तो ट्रान्सलेट केलाय। म्हणजे सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी, वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर, व्याकरण, ग्रामर जशास तसं सेमच दिलेलं आहे। मग अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला काय करायचंय की जेव्हा आपण मराठीचा अभ्यासक्रम सुरू करतो त्याचबरोबर आपल्याला इंग्रजीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। म्हणजे जो प्रकरण किंवा जो टॉपिक तुम्ही मराठीमध्ये करणार आहात तो तशाच पद्धतीनं तो इंग्रजीमध्ये सुद्धा करायचा आहे। कारण काय आहे तर मराठीचं जे काही व्याकरण आहे ते इंग्रजीमधून जशास तसं घेतलेलं आहे। म्हणजे जर आपण पाहिलं साधारणपणे शब्दाच्या जाती इंग्रजीमधून मराठीमध्ये जशास तशा घेतलेल्या आहेत। म्हणजे शब्दांच्या जातीचा अभ्यास करत असताना की जर तुम्ही मराठीमध्ये नामाचा अभ्यास करताय तर इंग्रजीमध्ये लगेच तो नाऊनचा अभ्यास करायचा। म्हणजे अभ्यास जो काही आहे मराठी आणि इंग्रजीचा तो एकमेकांना लिंक करून अभ्यास करायचा। म्हणजे तो तुटक अभ्यास नाहीच आहे मुळामध्ये की जशाच तसं म्हणजे शब्दांच्या जाती जशा पद्धतीने मराठीत आहेत इंग्रजीमध्ये आहेत तशाच पद्धतीने त्या ॲज इट इज मराठीमध्ये घेतलेल्या आहेत। त्यामुळे आपला अभ्यास करणं अगदी खूप सोपं जातं। म्हणजे बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम काय असतो सर आम्हाला मराठी समजते पण इंग्रजी समजत नाही। अरे बाबा काय आहे की मराठीचा अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम किंवा मराठीचं व्याकरण इंग्रजीचं व्याकरण सेमच आहे, फक्त आपल्याला काय की ते इंग्रजीमध्ये आहे हे मराठीमध्ये आहे। आणि आपण जर नियम वगैरे पाहिलं किंवा बाजारामध्ये जे मार्केटमध्ये जेवढे काही पुस्तक आहे ते बऱ्यापैकी मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेले दिसतात आपल्याला। त्यामुळं अभ्यास करत असताना पहिला प्रश्न काय येतो की संदर्भ पुस्तकं कोणते वापरायचे, मराठीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं। तर मराठीसाठी जर तुम्ही म्हणाल तर सर्वात बेस्ट किंवा ऑथेंटिक पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं। वाळंबे सरांच्या पुस्तकातून आयोग जशास तसे प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं। म्हणजे जे जर 49 मार्काचा मराठीचा जो काही पेपर आहे त्या किंवा 49 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नांपैकी 5 प्रश्न हे उतारावरचे आहेत आणि राहिलेले जे काही 45 प्रश्न आहेत त्या 45 प्रश्नांपैकी मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून जशास तसे आपल्याला 40च्या आसपास प्रश्न आलेले दिसतात। मग मोरा वाळंबेचं पुस्तक हे मस्ट आहे। आणि त्यानंतर म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक करत असताना मोरा वाळंबे सरांच्या नवीन आवृत्तीसोबत काय येत आहे आता शब्दसंग्रह सुद्धा येत आहे। मग आपल्याला काय करायचं आहे की फक्त व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे का नाही करायचा। आयोगाने व्याकरणाच्या अगोदर काय सांगितले शब्दसंग्रह,
म्हणजे आपला मुख्य फोकस कशावर करायचा आहे, शब्दसंग्रहावर करायचा आहे. कारण इंग्रजीचे आणि मराठीचे दोन्हीमध्ये जर आपण एकूण 80 प्रश्नांचं काढून पाहिले तर 80 प्रश्नांपैकी 30 ते 35 प्रश्न हे शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार याच्यावरच जास्त आपल्याला आधारलेले दिसतात. त्यामुळे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक टॉप टू बॉटम आपल्याला जशाच तशा पद्धतीनं व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे नोट्स काढून ठेवायचे आहेत. मग मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकासोबत इतर कोणत्या पुस्तकांची आपण जोड देऊ शकतो का, तर तो नक्कीच देऊ शकतो. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, तेही छान आहे. म्हणजे मोरा वाळंबे सरांना शिंदे सरांच्या पुस्तकाचा जर आपण जोड दिली तर आणखीन मराठीचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आणि या दोन्ही पुस्तकाबरोबर आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक आहे मार्केटमध्ये, जे किशोर लवटे सरांचं आहे, मराठी आणि इंग्रजींसाठी झालेल्या प्रश्नपत्रिका. म्हणजे गेल्या आतापर्यंतच्या आयोगाने जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते त्या ठिकाणी टॉपिक वाईज विश्लेषण सुद्धा करून दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करत असताना तो अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, की जर समजा तो प्रश्न तुम्ही वाळंबे ते पुस्तक जे काही प्रकरण आहे सुरुवातीला वाळंबे सरांच्या पुस्तकातून व्यवस्थितपणे त्याच्या जेवढ्या काही कन्सेप्ट असतील तेवढ्या करून घ्या. वाळंबे सरांच्या पुस्तकाबरोबर नंतर शिंदे सरांचं पुस्तक घ्या, की त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते सर्व झाल्याच्या नंतर म्हणजे एका प्रकरणाचा अभ्यास झाल्याच्या नंतर काय करायचे, तर त्याच प्रकरणावर आतापर्यंत आयोगानं कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत याचे ते सुद्धा आपल्याला सोडून पाहिजेत किंवा त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. मग तो कशामधून करायचा आहे, तर किशोर लवटे सरांचं मार्केटमध्ये मराठी आणि इंग्रजीसाठीचं एकच पुस्तक आहे, मराठी आणि इंग्रजीसाठी, ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि ते घेतल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक प्रकरणाचा सुरुवातीला कन्सेप्टचा अभ्यास करायचा, त्यानंतर एकदम उदाहरणांचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर काय करायचं तर पाठीमागच्या वर्षी आयोगाने त्या प्रकरणावर कोणते कोणते आणि कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. मग हे अभ्यास करत असताना आपलं काय होतं की बरेचसे उदाहरणं आपले चुकतात. मग त्या चुकलेल्या उदाहरणांवर आपल्याला किंवा जे काही चुकलेले प्रश्न आहेत आपले त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागतं, फोकस करावं लागतं की हा प्रश्न म्हणजे आपला का चुकला, याच्या अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थितपणे विचार केला आणि अभ्यास केला तर आपलं यश जे काही आहे ते आपल्याला खूप जवळ येतं. आणि त्यामुळं की वाळंबे सरांचं पुस्तक, शिंदे सरांचं पुस्तक आणि किशोर लवटे सरांचं पुस्तक हे 3 पुस्तकं मस्ट आहेत. हे संपल्याच्या नंतर जर तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा काही करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. कारण मुख्य परीक्षा काय आहे तर मुख्य परीक्षेतला एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. इतरांपेक्षा आपल्याला एक मार्क कशा पद्धतीनं जास्त मिळेल, एक प्रश्न आपण कशा पद्धतीनं जास्त सोडवू शकतो किंवा कशा पद्धतीनं अचूकता बरोबर आणू शकतो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक मार्क, एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. पण हे 3 पुस्तकं मस्ट आहेत. मग इंग्रजीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सेमच ज्या मुलांना म्हणजे बरेचसे मुलं काय आहेत की सर मराठी समजते इंग्रजी समजत नाही असं होतं, किंवा इंग्रजी भाषेचा भीती वाटते. म्हणजे आपल्या मनामध्ये काय आहे तर इंग्रजी भाषेबद्दल थोडीशी भीती आहे, पण भिण्याचं अजिबात कारण नाही आहे. कारण काय, मी तुम्हाला सांगितलं अभ्यासक्रम काय आहे जशास तसा इथं आपण ट्रान्सलेट केलेला आहे. आणि पुस्तकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर मराठीचं व्याकरण आणि इंग्रजीचं व्याकरण जशास तसं बऱ्यापैकी म्हणजे 50 ते 60% व्याकरण जशास तसं आहे. म्हणजे शब्दांच्या जाती 8 इकडं 8 तिकडं जशास तशा पद्धतीनं सेम आहेत. प्रयोगाचा टॉपिक असेल किंवा आणखीन सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, म्हणजे वाक्यरचना आणि सेंटेन्स स्ट्रक्चर मराठी इंग्रजी दोन्ही ठिकाणी सारखंच आहे किंवा सेम आहे. त्यामुळे तो अभ्यास करत असताना सुद्धा तोच म्हणजे एकाच वेळेस वाक्यरचनेचा तुम्ही मराठीचा अभ्यास केला त्यानंतर सेमच इंग्रजीचा अभ्यास करा, ते आणखीन तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल. म्हणजे अभ्यास करत असताना साधी सिंपल एक लक्षात घ्या की एक पुस्तक घेतलं आणि ह्याकडचं त्याकडलं वाचून काढलं अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास नाही करायचा, तर एका प्रकरणाचा अभ्यास करायचा. आणि दोन्ही विषय एक समान असतात किंवा त्यांच्यामध्ये खूप साऱ्या लिंक आहेत किंवा भरपूर जो काही अभ्यासक्रम आहे तो समान आहे. त्यामुळं दोन्हींचा अभ्यास करत असताना एकत्रित पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तो खूप सहजपणे होऊन जातो. आणि इंग्रजीसाठी सर्वात मार्केटमध्ये चालणारं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, ते बेस्ट आहे. त्याबरोबर इतर पुस्तक म्हणून तुम्हाला पाल अँड सुरी चं जे काही पुस्तक आहे हे पुस्तक मात्र तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा पुस्तक म्हणून अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण काय की आपला एक मार्क महत्त्वाचा आहे. तर शिंदे सरांच्या पुस्तकातून जो काही भाग कव्हर होणार नाही तो पाल अँड सुरीमधून आपला बराचसा कव्हर होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं वाळंबे सरांच्या पुस्तकातून आयोग जशास तसे उदाहरणं उचलतं, जशास तसे प्रश्न उचलतं किंवा घेतं, त्याच पद्धतीनं पाल अँड सुरी पुस्तकातून सुद्धा इंग्रजीचे उदाहरणं किंवा इंग्रजीचे प्रश्न जशास तसे आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे इंग्रजीचा अभ्यास करत असताना पाल अँड सुरीचं पुस्तक सुद्धा मस्ट आहे. म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तर अभ्यासायचं आहे,
कारण ते मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीमधून किंवा इंग्रजीची भीती न बाळगता, इंग्रजीचा बाऊ न करता पालांड पुस्तक सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण त्यातून उदाहरणं आपल्याला जशास तसे येतात आणि एखादं उदाहरण किंवा एखादा प्रश्न जर आपण वाचलाय तो जर परीक्षेत जशास तसा आला तर ते आपलं चुकण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. त्यामुळं पालांड पुस्तक करणं आवश्यक आहे. म्हणजे इंग्रजीसाठी 2 पुस्तकं आणि मराठीसाठी 3 पुस्तकं अशा पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. मग हा अभ्यास करत असताना आणखीन एक मुलांची होणारी चूक काय आहे की मुलं व्याकरणावर भर देतात आणि शब्दसंग्रहाला थोडंसं दुर्लक्ष करतात, पण आयोग शब्दसंग्रहावर फोकस करतात. म्हणजे आपला फोकस आणि आयोगाचा फोकस चुकतो. म्हणजे आपलं आणि आयोगाचं जर मॅच झालं नाही तर समजायचं आपला स्कोर कमी येतो. म्हणजे आयोग कशावर फोकस करतो? शब्दसंग्रहावर. आपण फोकस कशावर करतो? व्याकरणावर. हे जर सगळं झालं तर मग आपला स्कोर कमी होतो. त्यामुळं साधी सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या, व्याकरणाचा अभ्यास तर करायचा आहे, तो मस्टच आहे, पण त्याचबरोबर शब्दसंग्रह किंवा व्होकॅब्युलरी हा जो काही भाग आहे त्याच्यावर सुद्धा जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. मग अभ्यासाच्या सुरुवातीच्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवसापासूनच तुम्ही जेवढा काही अभ्यासासाठी वेळ राखून ठेवलाय मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी, त्यातला प्रत्येक दिवसातला अर्धा ते 1 तास हा व्होकॅब्युलरीसाठी किंवा शब्दसंग्रहासाठी राखून ठेवायचा आहे. म्हणजे जर समजा तुम्ही साधारणपणे मराठीचा 3 तास आणि इंग्रजीचा 3 तास अभ्यास करताय तर त्या 3 तासापैकी 2 तास व्याकरणाचा अभ्यास करा आणि 1 तास शब्दसंग्रहाचा अभ्यास करा. इंग्रजीच्या बाबतीमध्ये पण सेमच 2 तास व्याकरणाचा अभ्यास करताय तर 1 तास शब्दसंग्रहाचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे दररोज डेली मराठी आणि इंग्रजीसाठी शब्दसंग्रहासाठी आपल्याला 1-1 तास देणं आवश्यक आहे. मग तो करत असताना की जास्तीत जास्त पुस्तकं आपल्याला नाहीत वाचायचे, तर 1 किंवा 2च पुस्तकामधून अभ्यास करायचा आहे. का करायचा आहे? तर त्याचं आपलं रिव्हिजन जास्त करू शकतो. मी सुरुवातीच्या पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? अभ्यासक्रम तर सर्वजणच पूर्ण करणार आहेत, पण रिव्हिजन, जो विद्यार्थी जास्त रिव्हिजन करेल तेवढे जास्त मार्क त्याला मिळणार आहेत. आणि माझ्या मते किंवा मला असं वाटतं की कमीत कमी मुख्य परीक्षेसाठी मग पहिल्या पेपरचे आणि दुसऱ्याही पेपरचे कमीत कमी आपले 10 रिव्हिजन करून पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि ते जर रिव्हिजन आपण पूर्णपणे व्यवस्थित करू शकलो तर आपण 100% पोस्ट मिळवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे 80 मार्काचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर पुढे आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये 20 मार्क आपल्याला दिसतात. 20 मार्कापैकी चालू घडामोडी 10 प्रश्न आहेत. मग 10 प्रश्नांचा अभ्यास करत असताना मुलं चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये खूप अभ्यास करतात, पण मुख्य परीक्षेला काय होतं की मुलं लँग्वेजवर फोकस करतात, कायद्यावर फोकस करतात आणि चालू घडामोडी थोडंसं दुर्लक्षित राहतात. पण आपल्याला चालू घडामोडी दुर्लक्षित करून चालणार नाही. किंवा मित्र असं म्हणाल की एमपीएससीला एकही म्हणजे मुख्य परीक्षेतला एकही मुद्दा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक गोष्टीवर, बारीक गोष्टीवर आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आयोगाने जो अभ्यासक्रम दिलाय चालू घडामोडीला काय म्हणले? जागतिक तसेच भारतातील म्हणजे जागतिक आंतरराष्ट्रीय घडामोडी पण करायच्यात, भारतातील करायच्यात. आणि भारतातील करत असताना जास्त फोकस कशावर करायचा आहे? महाराष्ट्रावर करायचा आहे. कारण आयोग महाराष्ट्रावर खूप सारे प्रश्न विचारतो. म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना जागतिक करायचा आहे, भारतातील करायचा आणि महाराष्ट्रावरल्या 3ही गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि आयोगाचा आपण साधारणपणे आतापर्यंतचा अंदाज पाहिला तर पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंत जो काही कालावधी असतो त्या कालावधीतले जास्त प्रश्न आयोग मुख्य परीक्षेला विचारतं आणि पाठीमागचे पण काही प्रश्न विचारतं. पण जास्त फोकस कशावर आहे? तर पूर्वपासून मुख्यपर्यंत जो काही 3 ते 4 महिन्याचा कालावधी आहे त्या 4 महिन्यामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर आपलं बारीक लक्ष असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. पुढे आहे 2 कायदे आहेत, माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे दोन्हीही मार्क म्हणजे हा पहिला जो काही कायदा आहे तो 3 मार्काचा आहे आणि दुसरा कायदा जो 2 मार्काचा आहे. या दोन्हीही कायद्यांना पैकीच्या पैकी आणि सहजतेने मार्क मिळू शकतात. म्हणजे अभ्यास करत असताना या दोन्ही कायद्यामध्ये खूप छोटे छोटे कायदे आहेत. हे दोन्ही 30 ते 31 अशा पद्धतीनं काहीतरी कलम आहेत. मग तो अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या पुस्तकातून करायचा आहे? तर याच्यासाठी यशदाचे पुस्तक आहेत या दोन्ही कायद्यासाठी. या यशदामधून म्हणजे जशास तसं तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळते आणि त्या ऑथेंटिक माहितीच्या आधारे तुम्ही 5च्या 5 प्रश्न बरोबर आणू शकता. फक्त एक साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्या की या दोन्हीही कायद्याच्या तुमच्याकडे नोट्स म्हणजे नोट्स तर आपल्याला सर्वच विषयांच्या बनवायच्यात, पण ह्या 2 विषयाच्या काढण्याचा सुरुवातीला मस्ट आहे. कारण विषय खूप सोपे आहेत. 5च्या 5 मार्क अगदी तुम्ही दिवसभरामध्ये 2 कायद्याचा अभ्यास करू शकतात. म्हणजे एका दिवसामध्ये
5 मार्क तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. एवढे सोपे कायदे आहेत हे. जशास तसे प्रश्न विचारतात. फक्त माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये केंद्र सरकारनं 2019 मध्ये जे काही बदल केलेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने पण अभ्यास करा. म्हणजे काय बदल केलेले आहेत 2019 मध्ये त्या संदर्भामध्ये, या दोन्ही कायद्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त सध्या एक लक्षात घ्या की या कायद्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलांचा सुद्धा तुम्हाला खूपपणे सविस्तरपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे हे दोन्ही कायदे खूप छान व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. आणि पुढे आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. हा जो काही टॉपिक आहे तो आहे, म्हणजे त्यावर 5 प्रश्न विचारले जातात. मग ह्या 5 प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर खूप साधे सिंपल प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. मग त्या दृष्टिकोनातून या माहिती तंत्रज्ञानाचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तो अभ्यास करत असताना MPSCने जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्या प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करा. आणि आयोगाने त्याच संबंधात काहीतरी 2-3 साईट दिलेल्या आहेत वगैरे, मीडिया लॅब एशिया वगैरे, MLच्या वगैरे, त्या ज्या काही 2-3 वेबसाईट आहेत किंवा केंद्र सरकारकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून ज्या काही IT तंत्रज्ञानावर आधारित योजना आहेत त्या योजनांवर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजे 2 ते 3 प्रश्न त्या योजनांवर विचारले जातात की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या किंवा केंद्र सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत ICTच्या संबंधामध्ये त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले जातात. आणि याचं थोडंसं बेसिक नॉलेज असलं तर इथं सुद्धा 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. म्हणजे साधारणपणे मराठी 50 मार्काची, इंग्रजी 30 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न. आणि आतापर्यंत आलेला फर्स्ट 89चा असल्यामुळं की तिथं आपण कमीत कमी 80-85 पर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न करा. आणि 80-85 मार्क मिळवणं हे अशक्य गोष्ट नाहीये, अवघड आहे. पण त्यासाठी जर तुम्ही योग्य मेहनत घेतली तर पहिल्या पेपरमध्ये 80 ते 85 मार्क तुम्ही सहजतेने मिळवू शकता. फक्त काय करायचं आहे लक्षात घ्या, अभ्यास करत असताना एका प्रकरणाचा अभ्यास करा, संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या प्रकरणावर आयोगाने आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत या संदर्भामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की किशोर लवटे सरांचं पुस्तक अतिशय छान पुस्तक आहे, त्याचा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करून घेणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे की जे मुलं याच्या शब्दसंग्रहावर किंवा व्होकॅब्युलरीवर कमी फोकस करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट सांगतो की शब्दसंग्रह आणि व्होकॅब्युलरी यांचा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दररोज कमीत कमी 1 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि एवढं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलात तर तुम्हाला नक्कीच 80 ते 85 मार्क पहिल्या पेपरमध्ये मिळू शकतात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी तयारी करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा माझ्याकडून. थांबूयात.